आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. कोल्हापूरची महालक्ष्मी, ती कोल्हापूरच्या केंद्रस्थानी आहे. तिथला सगळा जीवन व्यवहार देवीच्या अनुषंगानं चालतो आहे. अशी ही करवीर निवासिनी देवी महालक्ष्मी महाराष्ट्रातल्या अनेक घराण्यांची कुलदेवी. 3.5 शक्तिपीठामधलं एक जागृत स्थान म्हणजे कोल्हापूर. सत्व, रज आणि तम या त्रिगुणांपैकी सत्वगुण धारण करणारी ही देवी, तिच्या जोडीनं महाकाली आणि महासरस्वती यांचाही निवास कोल्हापूर क्षेत्री आहे. इच्छा, ज्ञान आणि कर्म या 3 शक्तींच्या द्वारा या 3 देवतांनी विश्वाचा प्रपंच चालवला आहे. परब्रह्मानेच धारण केलेलं स्त्रीरूप म्हणजे महालक्ष्मी, सर्व अवतारांचं मूळ असलेली देवी. दक्ष यज्ञात जळालेल्या सतीचा 3रा डोळा जिथे पडला ते हे क्षेत्र. भारतभरच्या 51 शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. करवीर महात्म्यात सांगितलेली कथा अशी आहे की ब्रह्मदेवानं भगवान विष्णूंच्या आज्ञेनं ही सृष्टी निर्माण केली. सत्वगुणी देवही त्यानं निर्माण केले आणि मग तमोगुणी असुरही निर्माण केले. गयासूर, कोल्हासूर आणि लवणासूर हे त्याचे 3 मानसपुत्र. त्यापैकी गयासूर हा पहिल्यापासून वृत्तीनं श्रद्धाळू होता, धार्मिक होता. त्यानं पुष्कळ तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवानं त्याला वर माग असं म्हटलं तेव्हा त्यानं मोठा आश्चर्यकारक वर मागितला. तो म्हणाला, माझ्या देहाला देवांपेक्षा आणि तीर्थजलापेक्षाही जास्त शुद्धी असावी. ब्रह्मदेवानं सहजच त्याची मागणी मान्य केली. गयासूर अतिशुद्ध, अतिपावन झाला, इतका की तो ज्याला स्पर्श करेल तो पवित्र होई, त्याची पापं नष्ट होत. माणसांना शुद्ध करण्याचं गयासुराचं ते सामर्थ्य पाहून म्हणे यमधर्म घाबरला. ब्रह्मदेवाकडे तो तक्रार करू लागला, जर गयासुरानं सर्वांची पापं नष्ट केली तर मी यमपुरीत कोणाला आणणार? माझं काय होणार? मग ब्रह्मदेवानं भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांना बरोबर घेतलं आणि ते गयासुराकडे गेले. तुझ्या देहापेक्षा पवित्र ठिकाण दुसरं कुठलंही नाही, तेव्हा आम्ही तुझ्या देहावर यज्ञ करतो असं म्हणाले. गयासूर आनंदानं तयार झाला. एखाद्या सरळ मार्गी भाबड्या माणसासारखा असणार तो. त्यानं ब्रह्मदेवाकडे आधीवर मागितला, तोही चांगल्याच हेतून. पण त्यामुळे दुर्जनांना शिक्षा होणं, त्यांची वाईट वृत्ती मुळात नाहीशी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं हे काहीच घडेना. पाप करावीत आणि गयासुराच्या स्पर्शानं ती नाहीशी व्हावीत. अशानं अन्यायाला धाक कोणाचं बसणार? अपराधाची शिक्षा कशी मिळणार? दुष्ट इच्छांना पायबंद कुठून घातला जाणार? ब्रह्मा, विष्णू, महेश हे जगाचे निर्माते, पालक आणि संहारक. त्या तिघांनी न्याय अन्यायाचा समतोल राखला पाहिजे, न्यायाला बळ दिलं पाहिजे. सद्भावनेला उत्तेजन द्यायचं खरं, पण त्यामुळे दुराचार आणि दुष्टवृत्ती यांनाच खत पाणी मिळणार असेल तर कसं चालेल? गयासुराला आपल्याला मिळालेला वर योग्य रीतीनं वापरता आला नाही असंच म्हणावं लागेल. म्हणून गयासुराच्या देहावर देवांनी यज्ञ केला आणि त्याला कायमची मुक्ती दिली. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. पण त्याचे दोन्ही भाऊ लवणासूर आणि कोल्हासूर रागावले.
लवणासुराने तर देवांचं राज्यही हिरावून घेतलं. विष्णूचा पदोपदी अपमान करणं हे त्याचं आवडतं काम. विष्णू विश्वाचं पालन करणारा देव. त्याच्या कामाला कमी लेखणं, त्या कामात विघ्न आणणं, त्याचं लक्ष विचलित करणं असले प्रकार लवणासुराने सारखे सुरू केल्यावर एक दिवस संतापानं विष्णूने त्याला लाथ मारली आणि पुराणकार सांगतात की त्या विष्णुपदाच्या स्पर्शानं लवणासुराला मुक्ती मिळाली. उरला कोल्हासूर. तो देवांचा नाश करण्याच्या इच्छेनं पेटून उठला. आपल्या अंगी देववधाचं सामर्थ्य यावं म्हणून तो घोर तपश्चर्या करू लागला. तेवढ्या काळात सुकेशी नावाच्या दैत्यानं त्याचं राज्य बळकावलं आणि प्रजेचा प्रचंड छळ मांडला. तेव्हा ब्रह्मदेवानं कोल्हासुराला तपश्चर्येतून जागं केलं आणि सुकेशीच्या कृत्यांची कल्पना दिली. कोल्हासूर आपल्या राज्यात परतून आला आणि त्यानं मोठा पराक्रम करून सुकेशीला ठार मारलं. आपलं राज्य त्यानं परत मिळवलं आणि मग राज्याची घडी नीट बसवण्याच्या कामाला तो लागला. तो देवी महालक्ष्मीचा भक्त होता. त्याला तिच्या आशीर्वादानं 4 मुलगे झाले. राज्य त्यानं उत्तम चालवलं. प्रजा समाधानी झाली आणि तो पुन्हा तपश्चर्येला निघून गेला. राज्यावर बसला त्याचा थोरला मुलगा करवीर. मात्र हळूहळू सत्ता आणि संपत्तीच्या धुंदीमुळे अनेक राज्यकर्त्यांचं जे होतं तेच करवीरांचं झालं. तो उन्मत्त झाला, अविचारी झाला, व्यसनी झाला. देवांना त्याचं ते अधःपतन सहन होईना. ते महालक्ष्मीला शरण गेले आणि तिच्या संमतीनं त्यांनी करवीराचा त्याच्या तशाच दुराचारी भावांसकट वध केला. हे समजलं तेव्हा कोल्हासूर सुडाग्नीनं पेटला आणि आपलं तपाचं पुण्य पणाला लावून त्यानं महालक्ष्मीला प्रसन्न करून घेतलं. तिला त्यानं वर मागितला, तू हे क्षेत्र सोडून 100 वर्ष निघून जावस आणि मला देवांनाही अजिंक्य होता यावं. देवीनं त्याला तसा वर दिला आणि ती हिमालयात निघून गेली. पण आता कोल्हासूर पूर्वीचा प्रजाहित दक्ष राजा उरला नाही. त्यानं सुडाचा ध्यासच घेतला. जे जे म्हणून देवांना प्रिय म्हणजे सज्जनांना प्रिय ते त्यानं उद्ध्वस्त केलं. त्याचं थैमान देवांना पाहवेना. महालक्ष्मीच्या कानी या गोष्टी जाताच ती हिमालयातनं परतली आणि कोल्हापूरच्या क्षेत्राजवळ शतवर्षपूर्तीची वाट पाहत शिराळ्याला येऊन राहिली. तिथे कोल्हासुराचा नातू तिला त्रास देऊ लागला तेव्हा तिनं त्याचा वध केला. हे समजल्यावर कोल्हासुरानं देवीला रोखण्यासाठी नगरीच्या 4ही द्वारांवर 4 राक्षसांची नेमणूक केली. पण पूर्वद्वारावर रक्तलोल राक्षसाला उज्ज्वलांबेनं मारलं. उत्तर द्वारीच्या रक्तभोजनाला ज्योतिबानं मारलं. दक्षिण द्वारावर रक्तबीजाला भैरवाच्या पाठीशी उभ्या असलेल्या कात्यायनीनं मारलं आणि पश्चिम द्वाराशी असलेल्या रक्ताक्षाला सिद्ध बटुकेशानं मारलं. हे देवीचेच सहचर. त्यांनी कोल्हासुराच्या हस्तकांचा आणि त्याच्या सैन्यांचा संहार केला. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतिदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.